चला तर मंडळी, सकाळच्या नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल तर अशा वेळी थालीपीठं हा उत्तम पर्याय आहे. अगदी सोपी पद्धत वापरून ही रेसिपी बनवतोय. घरातील कोणतीही आवडीची पिठं घ्यायची, पाववाटी भिजवलेले पोहे त्यामध्ये घालायचे, सर्व मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालायची, 2 चमचे पांढरे तीळ, लसूण, जिरा, ओवा, धने, मिरची याचं चमचाभर वाटण घालायचं. बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, कोथिंबीर घालायची, चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे, तिखटानुसार आपल्याला लाल तिखट यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे. यामधील मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालून याचं कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं आपल्याला ह्याचं कणिक मळून घ्यायचं आहे. आता पोलपाटावरती एखादं कापड घेऊन त्यावरती थोडंसं ओलसर करायचं आहे. त्यावरती आपल्याला हव्या त्या आकारामध्ये ही थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचे. थालीपीठं थापल्यावर दाखवल्याप्रमाणे मध्ये मध्ये ह्याला गोल असे करून घ्यायचे. आता गरम केलेल्या तव्यावरती तेल पसरवून घ्यायचं आणि यावरती आपण बनवलेले थालीपीठ सोडून घ्यायचं. वरतून कापड बाजूला करून टाकायचं आणि त्यावरती तेल सोडायचं. झाकण लावून 2 मिनटं छान भाजून घ्यायचं. 2 मिनटांनी पलटी करून घ्यायचं आणि छान व्यवस्थित दोन्ही बाजूने आपल्याला ही थालीपीठं छान भाजून घ्यायचे. गरमागरम थालीपीठ तयार आहे. दही, चटणी किंवा गरम गरम चहाबरोबर तुम्ही सर्व करू शकता. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.